नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती। मी आज आलोय मौजे होळीचा गाव, तालुका खटाव, जिल्हा सातारा। दिनांक 15 एप्रिल 2025 रोजी श्री हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक बैल मैदान होळीचा गाव या ठिकाणी संपन्न होते। या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय। आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी, होळीचा गाव उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे। या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो, या ठिकाणी आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळ, यात्रा कमिटी उपस्थित आहेत। आता बरेच जणांना वाटत असेल 5-6 जण दिसतात। गावात कार्यक्रम चालू आहे आणि काही मित्र आमचे, विक्रम असेल, अजित असेल, थोडे बाहेर आहेत। त्यामुळं जेवढे आता मंडळी भेटले, अवेलेबल झाली, तेवढेच या ठिकाणी उपस्थित आहेत। एकंदरीत जाणून घेऊ 15 तारीख होळीचा गाव आदत बैल मैदान नियोजन कसं आहे। नमस्कार। नमस्कार। काय सांगाल, यात्रेचं मैदान आहे हनुमान देवाच्या यात्रेनिमित्त, कसं नियोजन आहे? सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा येथे हनुमान यात्रेनिमित्त हनुमान केसरी आयोजित केलेले आहे आणि होळीच्या गावामध्ये अतिशय चांगलं असं हे यात्रा कमिटीनं नियोजन केलेलं आहे आणि हे जे मैदान आहे ते अतिशय चांगलं होईल। त्यामध्ये ज्या ज्या प्रकारचे तुमच्या म्हणजे आपण ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नियम आहेत, अटी आहेत, त्याला अनुसरूनच हे मैदान पार पडेल। नक्कीच मैदानी अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार। हो, नक्कीच। जे सर्व नियम आहेत ते पाळले जाणार। सर्व नियम जे आहेत ते पाळले जातील। कुठल्याही नियमामध्ये अजिबात कसलाही बदल केला जाणार नाही। तुमचे जे नियम ठरलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच हे मैदान पार पडेल। नक्कीच। आपल्या मैदानामध्ये काय ओळख, वशिला, पाहुणा, रावळा असं काही होणार नाही। पाहुणा, रावळा, ओळख हे न करता जे नियम जे आहेत, आपल्या कमिटीचे जे नियम आहेत त्या नियमानुसारच हे मैदान पार पडेल। नक्कीच। आपला पल्ला किती आहे साधारणतः? 800 फुटापर्यंत आहे। नक्कीच। मित्रांनो, फाटी म्हणाल तर गावच्या बाजूलाच आहे, निमसोड रोडला। 3रं वर्ष मला वाटतं इथंच आहे फाटी। 4थं वर्ष या फाटीवरती मैदान होतंय। पुढं थांबायला काय शेत म्हणजे शेतीच असल्यामुळे काय अडचण नाही। पुढं आजूबाजूला कसं विहीर वगैरे काय नवीन आता नाही, तसं काही नाहीये। अतिशय चांगलं असं मैदान हे आहे। बर, सुट्टीच्या ठिकाणी आपली पट्टी कॅमेरा असणार का खाली? हो, वरती 2 कॅमेरे, जे आपल्याला जेणेकरून आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मैदान अतिशय रितसर कसं पार पडेल त्यासाठी जेवढे काय आपल्याला जे काय करता येईल त्या सगळ्या नियमांचं पालन करून हे मैदान पार पडणार आहे। नक्कीच। मैदानात गाडी कमी आली, जास्त आली, बक्षीस रितसर दिली जाणार का? जे बक्षिसं ठरलेले आहेत तीच बक्षिसं दिले जातील। गाड्या कमी येऊ द्या, जास्त येऊ द्या, पण निश्चितच गाड्या जास्त प्रमाणात येणार आहेत। कारण प्रत्येक वेळी हे मैदान अतिशय चांगलं होतं, त्यामुळं गाड्या त्याच्यापेक्षा जास्त येणार आहेत आणि जे बक्षीस आहे ते सर्वांना रितसर दिलं जाईल। नक्कीच। मग थोडक्यात आपलं नावासाठी मैदान आहे, गावच्या नावासाठी। हा, दरवर्षीप्रमाणे आम्ही यात्रा जी घेतो ती हनुमान यात्रा असते। हनुमान जयंती निमित्त आम्ही यात्रा भरवतो आणि शक्यतो आम्ही पैशाचा विचार न करता आपली यात्रा कशी चांगल्या प्रकारे पार पडेल त्याचा आम्ही विचार करतो। नक्कीच। पण आपल्या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी कशी, कधीपासून चालू आहे? आजपासूनच मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी चालू आहे। त्यामुळं जेवढे नोंदणी होतील आणि मात्र नंतर जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंदणी जे करतील त्यांना आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत। नक्कीच। तर बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे, आज दिनांक 10 एप्रिल 2025 पासून 14 एप्रिल 2025 पर्यंत आदत बैल मैदान होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नावनोंदणी सुरू झाली आहे। जे बैलगाडी मालक 15 तारखेला होळीचं गाव या ठिकाणी आदत बैल मैदानाला पळणार आहेत
येणार आहेत त्या बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळाला सहकार्य करायचंय. मग बैलगाडी मालकांना काय सांगाल अजून तुम्ही? मालकांना एकच विनंती आहे की आपण लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी आहे ती नोंदणी करून घ्या आणि लवकरात लवकर आपण नोंदणी केल्यानंतर आपल्याला त्या दिवशी म्हणजे त्यात वेळ न जाता अतिशय मैदान चांगल्या प्रकारे होईल यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य पाहिजे. नक्कीच. आणि मित्रांनो, मुलाखतीच्या अगोदर तुम्ही व्यावसायिकांच्या बद्दल आम्हाला दाखवलं की एक साईडला बॉक्स केला यावेळेस, हा ते काय सांगाल व्यावसायिकांना? थोडक्यात कसं आहे, बैलगाडीच्या इथं जर या बाजूला जर बॉक्स तिकडं काय केलेलं आहे कारण बैलांना इजा वगैरे होऊ नये आणि बैल फाटीमधून जर एखादा बाजूला गेला तर त्याला इजा होते, ते न होण्यासाठी सर्व जे काही गाडी येणार आहेत म्हणजे खाऊनचे व्यावसायिक येणार ते सगळं या बाजूला आपण त्यांचं नियोजन केलेलं आहे. इकडे या बाजूला कोणत्याही प्रकारचं व्यावसायिक नसणार आहे. नक्कीच. तर व्यावसायिकांनाही या ठिकाणी कमिटीनं एक बॉक्स तयार केला. थोडक्यात स्टेजच्या लाईन मध्ये कुठल्याही व्यावसायिकाला सांगितलेलं गाडी लावायची नाही. स्टेजच्या समोरच्या बाजूला या साईडला कॅमेरा घ्या. जे पिंपरणीचा बॉक्स दिसतोय झाड पूर्ण बॉक्स मध्ये या ठिकाणी व्यावसायिकांसाठी तिथं जागा असेल. तिथं राऊंड मध्ये सर्व व्यावसायिकांनी आपली दुकानं लावायची जेणेकरून कोणालाही अडचण नाही होणार, कुठल्याही बैलाला त्रास नाही किंवा व्यावसायिकांनाही अडचण होणार नाही, धोका होणार नाही. जेणेकरून एखादी गाडी आली चुकून थोडं तेल गरम असतं काय असतं एखाद्याला लागू नये या अनुषंगानं कमिटीनं एक निर्णय घेतला की बॉक्स मध्ये एक साईडलाच सगळे व्यावसायिकांचे दुकान लागतील. बरं, जाता बैलगाडी मालकांना काय सांगाल? सर्वांना एक आव्हान आहे की अखिल भारतीय तुमची जी संघटना आहे या संघटनेच्या सर्व नियमानुसार हे मैदान पार पडेल. आपण लवकरात लवकर नाव नोंदणी करा जेणेकरून हे मैदान रीतसर आणि अतिशय चांगल्या प्रकारे होण्यासाठी सर्वांचं त्यासाठी सहकार्य लावेल. नक्कीच. बक्षिसाची रूपरेषा कशी आपली? बक्षीस एकूण 7 बक्षीस आहेत. त्यामध्ये पहिलं बक्षीस आहे ते 1 लाख रुपयाचं आहे. दुसरं बक्षीस आहे ते 71,000 रुपयाचं आहे. तिसरं बक्षीस आहे ते 51,000 रुपयाचं आहे आणि चौथं बक्षीस आहे ते 31,000 रुपयाचं आहे. 21 आणि 5वं बक्षीस आहे ते 21,000 रुपयाचं आहे. 6वं बक्षीस आहे ते 15,000 रुपयाचं आहे आणि 7वं बक्षीस आहे ते 11,000 रुपयाचं आहे. अशा प्रकारे जे बक्षीस आहेत 7च्या 7 बक्षीस तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे नियमानुसार कसंही मैदान असले तरी पूर्ण ते रक्कम सर्व मैदानामध्ये दिली जाईल. म्हणजे गाडी कमी होऊ द्या जास्त होऊ द्या काय नाही, काही होऊ द्या, पूर्ण रीतसर मैदान होणार आहे. त्यामुळे जे नियम आहेत त्या नियमानुसार होईल. नक्कीच. मित्रांनो बघा, यात्रा म्हणलं की आणि होळीचं गाव आता मला वाटतं माझं 3रं वर्ष असेल. मी जालवून शिकला असतो 3रं वर्ष आहे. परंतु मागच्या दोन पर्व झाले 2 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे रुपये कोणाला कमी दिला नाही. गेल्या वर्षी मला वाटतं 2 व्हीलर होती आपली. टू व्हीलर शिरसवडीची रायफल आणि आनंद पहिलवान पर्यटकांचा राजा होता, 1 नंबरचे मानकरी. तर आता 2 व्हीलर बंद झाल्या संघटने नियमानुसार. तुम्ही रोख रक्कम ठेवली तर बैलगाडी मालकांना माझी विनंती आहे की आपण लवकरात लवकर या होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आता यात्रेचं मैदान आहे सालाबाद प्रमाणे कसं नियोजन आहे, मैदान कसं होईल? सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी आपलं 4थं वर्ष आहे. नेहमीप्रमाणे आपण गाड्या कमी होऊ द्या किंवा जास्त होऊ द्या, जे रोख रक्कम ठरले ते दिले जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे अखिल भारतीय संघटनेनुसार जे नियम आहेत त्या नियमानुसारच हे मैदान पारदर्शक पद्धतीनं होणार आहे. ओळख वशिला गावची गाडी काय? ओळख वशिला गावची गाडी यायचा अजिबात वशिला लागणार नाही किंवा काय असेल आधी सांगितलं, आधी आपल्या अखिल भारतीय संघटने नियमानुसारच हे आपलं मैदान पार पडेल. नक्कीच. बैलगाडी मालकांना काय सांगाल जायचं ऑनलाईन नोंदणी संदर्भात आणि काय आवाहन कराल मैदान संदर्भात? आजपासून ऑनलाईन नोंद चालू झालेली आहे. जास्तीत जास्त आपल्या गाडी मालकांनी जास्तीत जास्त लवकरात लवकर गाड्या नोंद करून घ्याव्या. बस. नक्कीच. तर पुन्हा एकदा बैलगाडी मालकांना विनंती, आज दिनांक 10 एप्रिल 2025 पासून 14 एप्रिल 2025 पर्यंत होळीचं गाव या मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहे. जे बैलगाडी मालक या ठिकाणी 15 तारखेला आदत बैल मैदानाला पळणार आहेत येणार आहेत त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ होळीचं गाव यांना सहकार्य करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय जिजाऊ जय शिवराय. बाळूमामांच्या नावानं चांगलं मारुतीच्या नावानं चांगलं